आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा कोरा कोरा। आज तारीख आहे 28। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा। परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी परिस्थिती नाही, त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा। मित्रांनो, या दुतोंडी सरकारचं नाटक कसं काय? एकीकडे फडणवीस म्हणतोय की आम्ही शेतकऱ्यांना पूर्ण 7/12 कोरा करणार आहोत, पण दुसरीकडे अजित पवार येतात आणि मध्येच बेडकुडी मारता आणि 30 तारखेला 29 तारखेला सांगता की 31 तारखेपर्यंत सगळे पैसे भरा। काय जादूची कांडी आहे का आपल्या सगळ्यांकडे की पैसे आपण लगेच काढणार आणि भरणार? आतापर्यंत यांनी सांगितलं की आम्ही तुमचा 7/12 कोरा करू, मग अचानक पलटी मारली, यांच्याकडे पैसे नाही। पैसे यांचे सगळे जाता, यांचा हेलिकॉप्टरचा खर्च, यांचा फिरायचा खर्च, यांचे कपड्यांचे खर्च, यांचे गाड्यांचा खर्च। मध्यंतरीच 2-3 दिवसापूर्वी कुठल्या तरी एका दौऱ्यावर जात असताना त्यांची जी काही गाडी होती त्या गाडीला थोडासा हलकासा काहीतरी मेंटेनन्स असेल, तर आत्ताच्या आत्ता गाडी घ्या, मी सह्या करतो असं सांगणारे अजितदादा पवार कलेक्टरला कसल्या गाड्या वापरता तुम्ही असं बोलले। आणि मग त्याच जर एका गाडीची किंमत जर आपण बघितली तर 35 ते 40 लाखापर्यंत एका गाडीची किंमत जाते। तेवढाच पैसा जर आपल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केला तर एका चांगल्या म्हणजे तेवढ्या पैशामध्ये जवळपास 10 ते 15 शेतकऱ्यांचं संपूर्ण आयुष्य सुरक्षितरित्या सांभाळ करून शिक्षण पाणी करून या सगळ्या गोष्टी करतील। फक्त थोडीशी गाडी हल्ली असेल, थोडंसं पोटातलं पाणी हल्लं असेल तर त्यासाठी एक नवीन गाडी। विचार करायला पाहिजे आपण सगळ्यांनी। ज्यावेळेस आपण मतदान करतो ना त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं। म्हणून हे जे काही दुतोंडी हे असो कुठलेही असो, प्रत्येक वेळेस या शेतकऱ्यांना मूर्ख बनवायला बघत असतात। आपल्याला मूर्ख बनायला नाही पाहिजे, म्हणून आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे। जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कंटिन्यू आपण असं आपल्या गावामध्ये कोणी आलं तर जे काही मोठे मोठे पुढारी येतील, अधिकारी येतील, त्यांना सांगा की बाबा तुम्ही जे आम्हाला दिलं होतं आश्वासन तुम्ही दिलेल्या आश्वासनांची काय पूर्णी केली का? आणि हे सगळ्या गोष्टींचा विचारणा आपण करायला पाहिजे। भलेही तो सत्ताधारी असो किंवा अपक्ष असो, या सगळ्या गोष्टी या लोकांना आपण विचारणं गरजेचं आहे मित्रांनो। जोपर्यंत कर्जमाफी करत नाही तोपर्यंत असंच आपण याच्यावर बोलत असणार आहे। धन्यवाद।